हा नवमीच्या स्वयंपाकाचा थर्ड पार्ट आहे. तर मी इथं आहे ना आदण ठेवून घेतलं होतं भातासाठी. तर इथं भात घालून घेतला आहे मी. भात काही जास्त नाही घातला आहे कारण आमचे 7-8च माणसं होते. आम्ही काही जास्त सांगितलेलं नव्हते त्याच्यामुळे थोडाच भात घातलेला होता इथं. आणि सर्व भाज्या असल्यामुळे ना भात पण जास्त उठत नाही. मग पाहिजे हवा तेवढंच घातलं होतं कारण सकाळची वेळ ही संध्याकाळी आपण परत फ्रेश भात घालू शकतो. तर भात इतका छान झाला होता ना, एकदमच मस्त मोकळा भात झाला होता. आणि हा आपला इंद्रायणीचा घरच्या तांदळाचा भात आहे. एकच नंबर वासानेच लोक घरात. आणि इथं आहेत ना मी आपली खिरीची तयारी करत होती. खिरीसाठी काय केलं मी, इथं काजू बदाम आणि आपले चारोळे वगैरे घेतले होते आणि खोबरं घेतलं होतं. तर मी काजूचे नाही तर बारीक बारीक असे काप करून घेत होती. आपले जे किसणी असतात ना, आपण बटाट्याचे चिप्स करत असतो ना, ती रेग्युलर किसणी असते, त्या किसणीने मी नाही हे सर्व असे त्या यंत्राने सर्व ते काप करून घेतले होते. आणि इथं विद्या आलेली होती. ती विद्या म्हणे की मी बनवते म्हणे खीर ताई. तर ती ना मला आवाजावच घालते कारण माझ्यापेक्षा लहान आहे ती, संस्कार शेवटी. तर मग ती मैत्रिणी आम्ही तरी पण ती मला आवाज घालते. तर मग ती इथं ना तिने व्यवस्थित असे ड्रायफ्रूट वगैरे फ्राय करून घेतले होते छान. जास्त असे ब्लॅक पण नव्हते केले, एकदम हवे तेवढेच असे मस्त फ्राय करून घेतले होते तिने. आणि त्याच्यामध्ये तिने बाकीचं ते आपण तांदूळ वगैरे ना मी आधीच भाजून आणि धुवून वगैरे स्वच्छ आणि ते बारीक करून ठेवले होते, दळून ठेवले होते. आणि आम्ही ना साईडला खिरीसाठी गरम पाणी पण ठेवलेलं होतं. तर तिने छान असे काजू बदाम परतून घेतले व्यवस्थित. ती पण खूप छान खीर बनवते, मस्त बनवली होती तिने खीर. आणि इथं सगळे हे तिने परतून घेतले व्यवस्थित. आणि साईडला पाणी जे ठेवलेलं होतं ना आपण, ते पाणी तिने ना याच्यामध्ये जे तांदूळ आपण दळून ठेवले होते त्याच्यामध्ये ओतून घेतलं, एक जीव करून घेतलं. म्हणजे काय होतं अशी खीर केल्याने की ती त्याचे ना गठोळा वगैरे होत नाही आणि आपल्याला सारखं असं खाली ती पण लागली पण जात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, आधीच ना गरम पाणी करून घ्यायचं. आणि ती खीर करत होती, चाललं होतं तिचं खीर करायचं काम. आणि इकडे ना छकू तिच्यावाली मस्करी पण करत होती, मजाक पण चालू होती. असंच बोलता येत ना आमचं हे स्वयंपाकाचं म्हणजे उरकत आलं होतं सर्व काही. तर तिने इथं ही खीर करून घेतली. त्याच्यामध्ये आहेत ना त्या परतून झाल्यानंतर ते काजू बदाम त्याच्यामध्ये हे पाणी घालून घेतलं आपलं तांदळाचं. व्यवस्थित एक जीव असं हलवून वगैरे घेतलं होतं तिने आणि व्यवस्थित खीर हलवून घेतली. छान अशी खीर म्हणजे जास्त पण करायची नव्हती खीर, आपल्याला इथं 7-8 माणसांचीच करायची होती म्हणून थोडीच खीर करायला घेतली होती इथं. आणि त्या पातेल्यामध्ये परत तिने गरम पाणी घालून घेतलं आणि ते त्याच्यामध्ये ओतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ना तिने 1 कप जो असतो आपला मापाचा तो कप भरून साखर घातली होती आणि 1 चमचभर ना वेलची पूड घालून घेतली होती. आणि छान अशी उकळी आणून घेतली. आणि इथं ना मी 2 लिटर दूध आणलेलं होतं. तर त्याच्यामधलं काही दूध याच्यामध्ये घातलं आम्ही हवं तेवढं आणि बाकीचं दूध ठेवलं होतं तसंच. दुसऱ्या पातेल्यामध्ये तापवून घेतलं होतं ते दूध अर्धं आणि अर्धं याच्यामध्ये ठेवलं होतं. तर व्यवस्थित असं तिने ही खीर करून घेतली होती. एकच नंबर, खूप मस्त खीर झाली होती. खीर तर खूपच छान झाली होती. आणि इथं विद्या व्यवस्थित अशी हलवून वगैरे घेत होती ती खीर, कारण खाली लागली नाही गेली पाहिजे, छान झाली पाहिजे. आणि इथं त्यांची ना हसी मजाक मस्ती पण चालू होती इथं. आणि ना इथं मी ना साराची पण तयारी करत होती. इथं मी कांदा वगैरे भाजून घेतला होता, खोबरं कांदा सर्व असं. आणि हे दळायला घेतलं होतं आलं लसण तर आधी पण मी त्या हिरव्या मिरच्याच्या याच्यामध्ये दळून घेतलेलं आहे. पण आपल्याला सार करायचं म्हणजे काळी आमटी करायची, तुम्ही इथे काळी आमटी म्हणा, याला सार म्हणा. काही लोक रशी पातोड्या म्हणतात, म्हणजे ते त्याला रशी पण बोलतात आणि काळी भाजी पण बोलतात, सार पण बोलतात, आमटी पण बोलतात. तर जशी ज्याची इच्छा. तर इथं आम्ही काळी भाजी ना बनवायसाठी मी तेल येत ना आपले जे भजे होतेत ना ते भज्यांचं तेल इथं घातलेलं होतं. आणि व्यवस्थित तेल तापून घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये फोडणीला मी जिरे मोहरी वगैरे घालून घेतली होती. आणि कढीपत्ता विसरतच नाही मी घालायला. भरपूर असा माझा आवडता कढीपत्ता मी घालून घेतला. आणि याच्यामध्ये आहेत ना आपली हळद वगैरे जशी आपल्याला जेवढ्या क्वांटिटीनुसार मी हे टाकून घेत होती. लाल तिखट तर जास्त नव्हतं घातलं ते फक्त आपलं कलरसाठी घातलं होतं. आणि आपला घरचा मसाला आणि आपला तो गरम मसाला आहे, दोन्ही घरचेच आहे. पण एक रेड मसाला आणि एक ब्लॅक मसाला, हे असे दोन्ही मसाले घालून घेतले होते. आणि त्याच्यामध्ये जे दळून घेतलं होतं ना आपण खोबरं वगैरे सर्व कांदा ते सर्व मसाला आहेत ना तो दळलेला तो घालून घेतला. आणि छान असं परतून घेतलं. आणि जी आपण मिरची वगैरे दळून ठेवलेली होती ना ती पेस्ट पण याच्यामध्ये मी घालून घेतली होती. आणि ती पेस्ट गृहीत धरूनच मी याच्यामध्ये लाल तिखट आणि मसाला घालून घेतला होता, म्हणजे आपल्याला कितपत तिखट पाहिजे आणि कितपत फिक्कं पाहिजे त्यानुसार. आणि छान असा मी मसाला परतून घेतला होता. आणि ती मसाल्याची भाजीला पण आहे ना गरम पाणी करून घेतलेलं होतं.
आणि ते गरम पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. म्हणजे गरम पाणी जर घातलं नाही, याची चव पण कुठे जात नाही आणि याचा आपला कलर पण जात नाही, म्हणजे छान तरी वगैरे राहते आणि भाजी पण खूप लवकर उकळते, म्हणजे कड पण खूप लवकर येतो. आणि ह्या स्वयंपाकाला कसं असतं माहिती का, खूप घाई असते, त्याच्यामुळे आधीच ही सर्व तयारी करायची असते. आणि इथंही मी थोडासा गूळ घालून घेतला होता. तर प्रत्येक तुम्ही माझ्या काळ्या भाज्यांमध्ये बघतच असाल की मी थोडासा शेवटला लास्टला थोडासा गूळ घालतीच, एकदम थोडासा पण घालतीच. आणि हे सर्व करून घेतल्यानंतर मी इथं पीठ गाळून घेत होती. म्हणजे पीठ कशासाठी गाळून घेत होती, हे चणा डाळीचं पीठ होतं. तर हे एका साईडला भज्यासाठी पण मी भिजवायसाठी गाळून घेत होती आणि एका साईडला आहेत ना आपल्या आळूच्या वड्या लावायच्या होत्या त्याच्यासाठी पण, म्हणजे असं दोन्ही पण मी एकच वेळेस आहे ना पिठं भिजवून घेत होती. आणि हे पिठाची चाळणी छान गाळून जर घेतले ना तर याच्या गोठळ वगैरे होत नाही आणि पीठ कालवल्यावर असं फ्लफी खूप छान होतं. तर याच्यामध्ये मी तांदळाचं पण पीठ घालून घेतलं होतं आणि छान असे दोन्ही पण पिठं गाळून घेतले. आणि दोन्ही साईडनं पण मी ना इथे लागेल तेवढी मिरची दोन्ही पण पिठांमध्ये घालून घेतली होती. म्हणजे आपलं आपल्या रशी पातोड्यांनी आपलं आळूच्या वड्यांसाठी लागणारं पीठ पण मी इथं भिजवून घेत होती. आणि एका साईडला आपलं भज्यांचं पण पीठ भिजवून घेत होती इथं. तर आळूच्या वड्यामध्ये इथं सर्व जे लागणारं साहित्य ते घालून घेत होती. आणि इकडं आपले तीळ वगैरे हे पण आहे ना त्याच्यामध्ये घालून घेत होती. बघू शकतात असं माझं ना, म्हणजे हा स्वयंपाकच असा असतो ना की उरकायचं पडलेलं असतं इथं. पटपट मी सगळं पिठं भिजवून घेत होती. आणि चवीपुरते मीठ वगैरे पण मी घालून घेतलं होतं आणि लागेल तेवढं पाणी वगैरे घालून आणि इथं मी पीठ भिजवून घेत होती. तर खूपच ते चाळून घेतल्यामुळे आहेत ना अजिबात त्रास होत नाही आपल्याला पीठ वगैरे कालवायला, एकदम पटकन पिठं कालवले जातात. तर मी इथं जसं पाणी लागतंय तसं पाणी टाकून घेत होती आणि हे पीठ कालवून वगैरे असं एकत्र मिक्स करून घेत होती. तर इथं झालं होतं एक पीठ माझं मिक्स करून, हे दुसरं घेतलं होतं मी आणि ते पण आता हे मिक्स करून घेत होती मी इथं. छान मिक्स झालं होतं भज्यांचं पण आणि आपलं आळूच्या पानांचं पण. आणि ते सर्व पिठं लावून आणि असं घट्टसरच घेतलं होतं पहिल्यांदा, कारण काय होतं पीठ वगैरे भिजल्यावरती आपण अंदाजाने करू शकतो. थोडंसं पाणी अजून मी घालून घेतलं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं पीठ. तर याच्या साह्याने जर करून घेतलं ना आपण तर खूप छान होतं हे, ह्या मिक्सीच्या साह्याने एकच नंबर असं पीठ भिजवलं जातं आणि त्याच्यामध्ये गोठवळ वगैरे राहत नाही. तर नंतर ह्या साईडला पण मी हे भज्यांचं पण पीठ बघून घेतलं आणि ते पण करून घेतलं. आणि ह्या आळूच्या वड्यांमध्ये ना मी थोडंसं ना आपलं आमट्यासाठी ना कोकमचा ज्यूस घालून घेतला होता. आणि हे जे मी गुळाचं पाणी थोडंसं याच्यात ठेवलेलं होतं ना ते पण याच्यामध्ये घालून घेतलं होतं. थोडंसं गुळाचं म्हणजे खडा वगैरे किंवा गुळाचं पाणी घालूनच घ्यायचं, कारण आहे ना याची चव एकच नंबर खूप छान लागते. ते गोड वगैरे होत नाही पण टेस्ट त्याची एक नंबर येते, त्यासाठीच नाही आळूच्या वड्यांमध्ये हे घालून घ्यायचं. तर हे सेपरेट मी हे पीठ असं भिजून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये घालून घेतलं होतं व्यवस्थित आणि छान असं एकजीव असं मिक्स करून घेतलं. आणि नाही तर मिक्स झाल्यानंतर आहेत ना हे मी साईडला ठेवून दिलं. आणि इथं आळूचे पानं लावण्यासाठीच ना हे व्यवस्थित पानं असे जे धुवून ठेवलेले होते स्वच्छ असे छान मस्त. आणि हे एकदम गावठी पानं, छोटे छोटे पानं होते आणि 2 जुड्या आणलेल्या होत्या मी ह्या. आणि इथं अक्का म्हणे मी लावून घेते म्हणे आळूचे पानं. आणि ना मध्ये ना हास्य मजाक पण चालू होती, अक्का इथं आळूचे पानं लावत होत्या आणि आम्हाला म्हणत पण होत्या काही बायांना काही राहिलंय का पाहून घ्या, नाहीतर मग हे पूर्वज आपल्या बोकांडी बसतील. तर मी अक्कांना म्हणत होती की आम्ही काय बघितलेलं नाही त्यांना, तुम्हालाच काय करतील ते करतील, असं आमचं बोलण्याचं काम चालू होतं आणि करायचं पण काम चालू होतं. पण ना हे इथं कसं आहे हास्य मजाकची गोष्ट ही ठीक आहे, पण ना खरंच तुम्ही जोपर्यंत नाही ना आपले पूर्वज म्हणजे असं आई वडील जे आहेत ना जे जिवंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही घासभर तरी खाऊ घाला त्यांना. आणि तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे, तुमचं काय दुःख आहे, तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे की काय करायचं आहे, तुम्हाला कुठे देवाला जायचं आहे, तर हे तुम्ही विचारा, शब्दभर तरी विचारा. म्हणजे त्यांच्या आत्म्याला आत्ताच तुम्ही शांतता द्या, नाही तर मेल्यावर तर तुम्ही ना किती स्वयंपाक करा, किती खाऊ घाला, किती पाचवी पकवान करा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. आणि किती तुम्ही इथे ना पंक्ती उठवा आणि किती दानधर्म करा आणि किती पूजा घाला, काहीच फरक पडणार नाही. त्याच्यामुळे ना जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत तुम्ही त्यांना आहे ना विचारा, कमीत कमी तू जेवली की, तू चहा घेतलाय की, कमीत कमी तिला आहे ना पोटभर जेव तरी खाऊ घाला. म्हणजे आई असो वडील असो कोणी असो. आणि मुलगा मुलगी हेच नाही की मुलगीच करेल म्हणून मुलगाच करेल म्हणून, तर जी मुलगी पण असेल ना तर तिने पण आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्या. आणि असं नका म्हणू की मग तो आहे आणि भाऊ आहे आणि तो त्याचं कर्तव्य तो करेल, तर नाही, इथं मुलीचं पण कर्तव्य आहे. तर हे सर्वांनी करा आणि हे ना हे
इथे जेवू जरी नाही घातलं, हे पाचपक्वान्न जरी इथं केले नाहीत ना, तर तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही आधी जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांना विचारा, कमीत कमी शब्दभर तरी विचारा. आणि त्यांना कमीत कमी देवाला कुठे जायचं आहे तर विचारा की तुला 1000 देऊ का 500 देऊ का. कमीत कमी तुमच्या याने तुम्ही 200 जरी दिलं त्यांना तिथं तरी तिचं मन तृप्त आहे, तरी म्हणजे त्या आईवडिलांचं मन तृप्त होणार आहे. तर त्यासाठीच ना तुम्ही ना हे बाकीचं काहीच करू नका. कुठेच पूजा अर्चा वगैरे हे काय तुम्हाला दानधर्म करायचं ते नाही केलं तरी चालेल. सर्वात आधी तुम्ही तुमच्या आईवडिलांना खुश करा आणि मग बाकीच्या गोष्टी काय करायच्या त्या करा तुम्ही. आणि इथं सर्व हे पीठ वगैरे सर्व भज्यांचं वगैरे काढून घेतलं होतं. आणि इथं मी भजे काढून घेत होते, गिलके वगैरे छान असे कापून घेतले होते आपल्या त्या चिप्सच्या मशीननी. आणि इथं मी भजे काढून घेत होती आणि खूप छान असे कुरकुरीत एकच नंबर भजे, वा एकदम मस्त झालेले होते. आणि इथं साधे पण भजे काढून घेतले होते. आणि इथं तेल एकदम तापून घेतलं परत, आणि त्याच्यामध्ये ना कुरडया आणि आपल्या पापड्या वगैरे काढून घेत होतो. कुरड्या पापड्या काढून घेतल्यानंतर आहेत ना, म्हणजे त्या कुरड्या घरच्या कुरड्या असल्यामुळे आहेत ना मोठ्या मोठ्या कुरड्या होत्या एकच नंबर. आणि अशा सफेद आणि खूपच छान कुरड्या, पूर्ण कढई भरत होती, खूपच भारी. आणि याच्या ऑर्डर पण आपण भरपूर घेतल्या होत्या, मागं केल्या ऑर्डर पण दिलेलं होतं उन्हाळ्यामध्ये. आणि खूप छान कुरड्या झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये कसली भेसळ नसल्यामुळे आहेत ना एकच नंबर कुरड्या आहेत आपल्या ह्या. तर ह्या कुरड्या सगळ्या काढून घेतलेल्या होत्या. आणि कुरड्या झाल्यानंतर आहेत ना मग आपण तांदळाच्या आणि याच्या पापड्या घेतल्या होत्या आपल्या नागलीच्या. तर झालं असं होतं ना की ज्या नागलीच्या पापड्या मी बनवलेल्या होत्या उन्हाळ्यामध्ये आणि तांदळाच्या पापड्या बनवल्या होत्यात ना, त्याच्या ऑर्डरनी ना एक पण पापडी आम्हाला शिल्लक राहिली नव्हती घरी. आम्हाला राहिलं होतं तो फक्त भुगा. तर मग आम्ही आता म्हटलं मग काय, आता आपल्याला घरीच खायचं आहे. मग आम्ही ना तांदळाच्या पापड्यांचा भुगा, आणि म्हणजे भुगा म्हणजे असे तुकडे होते, लई काही असे बारीक पण नव्हते पण तुकडे झालेले होते. ते आम्ही घरीच खात असतोच ना, तर मग ते तुकडेच तळून घेतले. असे पण आपण तुकडा करूनच खातो. आणि ते तुकडे ताकडे सगळे मी तळून घेत होती. आणि तुकडे पण इतके फुलत होते ना, बापरे खूपच भारी, पूर्ण कढई भरत होती. हे बघा आता हे तुकडेच तळलेले आहेत मी, अर्धे तुकडे म्हटले तरी चालेल. आणि खूप छान अशा या पापड्या आणि कुरड्या एकच नंबर, भरपूर मस्त असं छान त्यांचा कलर वगैरे पण आला होता. आणि कुरडई बघा एकदम मोठी आणि खूपच मस्त. आणि इथं मी ना डाळ उशिरा घातली होती, म्हणजे सकाळीच घातली होती भिजायला. आणि डायरेक्ट मी डाळ ही काढून घेतली आणि दळून घेतली. याच्यामध्ये ना थोडीशी हरभऱ्याची पण घातली होती मी, थोडीशी मुगाची पण घातली होती. आणि ना उडदाची डाळ दळून झाली. आणि शेवटला काय झालं माहिती आहे का, माझं मिक्सरचं भांडंच खराब झालं. आणि बरं झालं तर ते शेवटला झालं, नंतर मग मी यांच्याकडे रिपेअरला दिलं होतं. लास्टला झाल्यामुळं ते दळून झालेलं होतं माझं आलं. आणि एक व्यवस्थित मी असं आहे ना जास्त पाणी घातलं नव्हतं मी त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं छान खूप मस्त झालं होतं हे. आणि छान असं मी हे मिरची आधी दळून ठेवल्यामुळं टेन्शन नव्हतं मला भांडं खराब झालं तरी. तर ही हिरवी मिरची आणि आपलं अद्रक लसण हे आधीच दळून ठेवलं होतं, ती पुढे इथं मी सगळी घालून घेतली. आणि इथं मी आधीच वेगळं मीठ काढून ठेवलेलं होतं त्या वाटीमध्ये. तर लास्टला हे वडे असल्यामुळं शेवट एंड झाला होता, तेवढं मीठ आपल्याला लागलं होतं. तर मीठ वगैरे घालून आणि व्यवस्थित मी हे सगळं असं मिक्स करून घेतलं. आणि असं चांगलं फिरून पण घेतलं खूप छान, म्हणजे ते फेटून घेतात ना आपण, ते फेटून घेतलं. आणि ते एका डब्यामध्ये पाणी आणि तेल घेतलं आणि ते अशा हाताने वडे काढून घेत होते मी. हे बघा छान असे थापून अशा हातावरती आणि वडे पाडून घेत होती. आणि हे जास्त आहे ना मिश्रण पातळ नव्हतं, इतकं छान झालेलं होतं ना, त्याचे वडे पण आहे ना एकदम मस्त जमत होते. हे बघा, आणि हाताला पण चिटकत वगैरे असे काहीच नव्हते. आणि पाणी आणि थोडंसं तेल टाकलेलं होतं मी, तेच लावून घेत होते. आणि खूप इथं मस्त, आता आपल्याकडे ते मशीन पण असतं, पण इथं काय असतं माहिती आहे का, हे सर्व आपले पारंपरिक सण वगैरे असतात, हे वर्षातून येतात, त्याच्यामुळे हाताने वगैरे हे वडे करून घ्यायचे असतात. त्याच्यामुळे मी हे हातानेच करून घेत होती. आणि सर्व हे वडे करून घेताना आमचं बोलणं वगैरे पण चालू होतं आणि करायचं पण काम चालू होतं हे वडे वगैरे. तर छान मस्त असे वडे मी तळून घेत होती. हे बघा असं पाणी वगैरे लावून घेत होती आणि परत हाताने. तर मला छकू म्हणती ए माई मला पण दाखव ना कसे वडे बनव तू हे करून घेते. तर डबल मी ना हे असे थापून हातावरती आणि तिला ते होल पाडून आणि तिला परत असं तळून दाखवले. आणि सर्व वडे मी हे असे हाताने असे बनवून घेतले होते आणि तळून घेतले होते. एकच नंबर असा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला होता, खूपच छान झाले होते. आणि इथं मी ना पीठ मळायला घेतलं होतं आपलं पोळ्यांच्या पिठासाठी. कोणतं पण म्हणजे कोणत्या पण दिवशी पीठ मळायचं असं म्हणजे दररोजचं पण. तर मी त्याच्यामध्ये ना एकदम किंचित थोडीशी हळद घालून घेत असते, चवीपुरतं मीठ घालून घेत असते आणि थोडीशी किंचित साखर घालून घेत असते. म्हणजे आपले
आहे एक ती परंपरा वगैरे काय म्हणतात त्याला ती, तर ते माझी अशी श्रद्धा आहे. म्हणून मग मी इथं हे सर्व घालून आणि पीठ मळून घेत असते. तर हे पोळ्यांचं पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं होतं इथं आणि थोडंसं हाताला आहे ना तेल लावून घेतलं होतं आणि हाताला तेल लावून आणि ते असं छान झाकून ठेवलं होतं पोळ्या करण्यासाठी. तर मस्त असं तेल वगैरे लावून असं मळून घेतलं मी हे पीठ आणि त्याच्यावरती ना परत असं झाकण वगैरे ठेवलं. ते पीठ परातीत काढून झाकून ठेवलं होतं आणि इथं पोळ्या नैवेद्याने सगळं लाटून दिलं आणि मी भाजून घेतलं. आणि अजून जर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून